पवित्र शास्त्रामधील योबाची गोष्ट दुःखाविषयी आणि खऱ्या विश्वासाविषयी एक सामर्थ्यशाली धडा शिकवते. सैतान योबाच्या विश्वासाची परीक्षा घेऊ इच्छित होता. योबाने सर्व काही गमावले तर तो देवापासून दूर जाईल असा सैतान दावा करत होता. योबाला समजले नाही की आपत्ती इतक्या कठोरतेनं त्याच्यावर का आघात करत होते. वेदना आणि हानी अनुभवल्यापेक्षा कितीतरी भयानक मोठी होती. जेव्हा आपत्ती ओढवली तेव्हा योबाच्या मित्रांनी त्याच्या पापामुळे त्याला शिक्षा होत आहे यावर जास्त भर दिला. योबाला माहित नव्हते का, मीच का, माझ्यावरच एवढं संकट का? हा प्रियानो, त्याला हे माहित नव्हते की देवानेच ते घडण्याची परवानगी दिली होती. योबाच्या या गोष्टीवरून आपण आपल्या दुःखामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करू. कदाचित पडद्याच्या पाठीमागे एक मोठी गोष्ट असू शकते जी आपल्याला आयुष्यभरात समजणार नाही. योबाप्रमाणेच जे ज्ञान आहे ते आपण धरून ठेवू. सर्व गोष्टीवर देवाचे नियंत्रण आहे. योब त्याच्या वेदनामध्ये देवाकडे पाहित राहिला आणि त्याच्या सार्वकालिक जीवनावर भरोसा ठेवत राहिला. प्रियानो, योबाचे हे बोलणे कधीच विसरू नका. हा प्रियानो, योबाचे हे बोलणे कधीच विसरू नका. देवाने दिले आणि देवाने नेले. योब हेच बोलला, देवाने दिले आणि देवाने नेले. प्रभूचे नाव धन्यवादित असो. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की काहीही घडो आणि जरी आपण समजू शकत नसलो तरीही आपण देवावर विश्वास ठेवून राहू. हा प्रियानो, आपण देवावर प्रेम करू आणि त्या परमेश्वर देव याच्यावर विश्वास ठेवून राहू. विश्वास ठेवून राहू. कारण प्रभू येशू क्रूसावरती मरण पावला केवळ मानव जातीला, तुम्हाला आणि मला पापापासून मुक्तता मिळवून आम्हाला स्वर्गाचं राज्य प्राप्त व्हावं. आज आम्ही येणाऱ्या प्रत्येक संकट, प्रत्येक वेदना, प्रत्येक हानीमध्ये आम्ही कधीच विसरू नये जे योब बोलला, देवाने दिले आणि देवाने नेले. प्रभूचे नाव धन्यवादित असो.